अधिवेशन हिंगोली येथे होत आहे आणि या अधिवेशनाच्या आयोजनाच्या निमित्ताने आज आपण ह्या पत्रकार परिषदेसाठी सर्व जमलो आहोत। या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू, सर्व मान्यवर, माननीय आमदार मुटकुळेजी, माननीय आमदार उगेजी आणि सर्व नागरिक आणि कार्यकर्ते, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद देवगिरी प्रांताच्या वतीने मी आपल्या सर्वांचे पुनश्च स्वागत करतो। दरवर्षी आपलं अधिवेशन होत असतं आणि आपल्या हिंगोली जिल्ह्याला किंवा हिंगोली शहराला आपल्याला हा प्रथमच मान मिळतो आहे अधिवेशन घेण्याचा। हे देवगिरी प्रदेशाचं 60वं अधिवेशन 23 ते 25 जानेवारी या कालावधीमध्ये श्री संत नामदेव नगरी हिंगोली येथे संपन्न होत आहे। या अधिवेशनासाठी आपल्या देवगिरी प्रांतातल्या एकूण 17 जिल्हे आहेत। 17 जिल्ह्यांच्या अंतर्गत 101 तालुके अशा या सर्व ठिकाणावरून जवळपास 500 विद्यार्थी प्रतिनिधी, प्राध्यापक, कार्यकर्ते या अधिवेशनाला उपस्थित राहतील। कुठलेही अधिवेशन म्हटले की आपल्याला या अधिवेशनाची आपल्याला स्वागत समिती असते। तर या अधिवेशनाचं जे स्वागत समिती आहे, या अधिवेशनाच्या स्वागत समितीची सर्वानुमते स्वागताध्यक्ष म्हणून मी आपले लोकप्रिय आमदार श्री तानाजी मुटकुळे यांना विनंती करतो की त्यांनी या अधिवेशनाचे स्वागत अध्यक्षपद स्वीकारावे। आणि धन्यवाद तानाजी। आणि या अधिवेशनाचे स्वागत समिती सचिव म्हणून आपल्या हिंगोलीचे ॲडव्होकेट पंकज जोशी यांनीही सचिवपद स्वीकारावं अशी त्यांना विनंती करतो आणि घोषणा करतो। या स्वागत समितीमध्ये यानंतर स्वागताध्यक्ष आपले आमदार तानाजी मुटकुळे जे असतील, त्यानंतर संरक्षक, या अधिवेशनाचे संरक्षक म्हणून श्री तेजकुमार झांझारी आपले जिल्हा संघचालक हिंगोली जिल्हा, नंतर आमदार श्री संतोषजी बांगर, आमदार श्री हेमंतजी पाटील, माननीय आमदार श्री गजानन घुगे, माननीय आमदार प्रज्ञाताई सातव, हे संरक्षक समिती आपल्या या अधिवेशनाची असेल। त्यानंतर अधिवेशनाचे उपाध्यक्ष म्हणून डॉक्टर मुरलीधर तोष्णीवाल, उपाध्यक्ष म्हणून अगेन श्री गजेंद्र बियानी, सचिव ॲडव्होकेट पंकज जोशी, सहसचिव श्री प्रद्युम्न गिरीकर आणि या स्वागत समितीचे इतर सदस्य असतील त्या सदस्यांची पण मी इथे नावं घेतो। माननीय आमदार श्री भाऊराव पाटील, डॉक्टर रवी कोटकर, डॉक्टर गोपाळ पेकमवार, डॉक्टर संजय नाकाडे, डॉक्टर